बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊयात राजकारण सुपरफास्टमध्ये। भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे। राज्यसभा खासदार विनोद तावडेंची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली आहे, तर माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली। मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे, तर उत्तन विरार सीलिंगसाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली आहे। मुंबईत संघटना मजबूत करण्याकरता शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याची चाचपणी सुरू आहे। श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई शहरासाठी शिवसेनेतून एक नवा चेहरा दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर आले। शिवाजीराव देशमुख लिखित आठवणींची ओंजळ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यासाठी दोघे उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजनांची नाशिक पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। नाशिकचा सर्वांगीण विकासासाठी सर्व मिळून काम करू अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली। मंत्री गिरीश महाजन यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं सपत्नीक दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी खरं तर श्रींची मूर्ती आणि उपकरणं देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे संजय राऊतांना आव्हान दिलंय। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात ठाकरेंनी उतरावं आणि एक जिल्हा परिषद जिंकून दाखवावी असं खुलं आव्हान दिलंय। मंत्री गिरीश महाजनांनी विरोधकांना सुनावलंय। विरोधकांकडे जनाधार न राहिल्यानं कुंभमेळ्याची बदनामी सुरू आहे असा आरोप केला। गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं ते आपल्याला मान्य करावं लागेल, आमचं त्यामध्ये हस्तक्षेप असल्याचं काही कारण नाही असं स्पष्टीकरण राजाभाऊ वाजे यांनी दिलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा मंत्री हसन मुश्रीफांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। नुसती निवडणूक लढवून थांबणार नाही तर केंद्रीय मंत्री होण्याचं आणि तेही रेल्वे मंत्रीच होण्याचं स्वप्न आहे असं हसन मुश्रीफांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। खोपोली खालापूर परिसरातील रस्ते पाणी टंचाईच्या समस्यांवरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंनी विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। कंपन्यांकडून कमिशन घेऊन विकास होत नसतो असा टोला लगावत विकास कामांच्या वल्गना करणाऱ्यांना जनता निवडणुकीतून उत्तर देईल असं म्हणत घारेंनी आमदार महेंद्र थोरवेंचं नाव न घेता निशाणा साधलाय। मंत्री जयकुमार गोरेंनी एका कार्यक्रमात शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती। यावर शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पालकमंत्री कोणाला करायचा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे। सध्या सर्व ठिकाणचे पालकमंत्री निश्चित झाले असून बदलाचा कोणताही विषय सध्या तरी नाही असं शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केलंय। नंदुरबारमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात कोर कमिटीची बैठक संपन्न झाली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यामुळे आबासाहेब पाटील संतापलेत। मराठ्यांबाबत बोलताना शब्द सांभाळा, तसेच मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिलाय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी माफी मागितली आहे। मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती। मराठी न शिकणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी इशारा दिलेला आहे। माळशेज घाट बोरांडे परिसरात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पावरून खासदार अमोल कोल्हेंनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केलाय। आदिवासी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी तिसऱ्या मुंबईतील डेटा सेंटरसाठी वळवलं जाणार आहे का असा गंभीर सवाल त्यांनी सरकारला केलाय। 2 ऑक्टोबरपासून शरद पवारांची राष्ट्रवादी राज्यभर दौरे करणारे 3 महिन्यात नव्या जिल्हाध्यक्षांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड तयार करून काम न करणाऱ्यांची पदावरून हकालपट्टी केली जाणार आहे। भाजपनं डॉक्टर भारती पवार यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया भारती पवार यांनी दिली। तर बनावट बिलं उचलणाऱ्यांवर पंकजा मुंडे संतापल्यात। बोगसगिरी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेंची नियुक्ती झाल्यानं अरुण सावंत यांनी प्रतिक्रिया दिली। आता खऱ्या अर्थानं रायगडच्या विकासाचे
नवीन पर्व सुरू झालेले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला असं वक्तव्य अरुण सावंत यांनी केलंय. नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्यावरून मराठा नेते आक्रमक झालेत. गंगाधर काळकुटेंनी नवनाथ वाघमारेंवर जहरी टीका केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे चंद्रकांत भोसले नवनाथ वाघमारेंवर संतापलेत. मराठ्यांच्या मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. आता वाघमारेंची सुटका नाही असा इशारा दिलाय. देशात काही लोक आरक्षण रद्द करण्याची मागणी करतात, मात्र आरक्षण रद्द करण्याचा कोणाला अधिकार नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठा समाजातील मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाची शक्यता आहे. नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची खरं तर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. कथित ऑडिओ क्लिपमुळे भाजपनं ही कारवाई केली आहे.